आता श्री साई सच्चरित अध्याय 17 ओवी 109. श्रवणे शुद्ध अंतकरण, श्रवणे चुकेल जन्म मरण, श्रवणे शोतया ब्रह्मपण, केवळ ब्रह्मार्पण कर्माने. ऐसा हा साई सेवा काम, सेवका सदा करी निष्काम, निज भक्ता श्री साई राम, देईल आराम सर्वदा. भागशाया ग्रंथाचे वाचन, अथवा श्रवण आणि परिशीलन, मनन आणि निधिध्यासन, मनन आणि निधिध्यासन करा अनुदिन श्रोते हो. आनंदो ब्रह्मेती वेजानात, हे तरी तैत्तिरीय श्रुती विख्यात, हे तेच ते बाबा अनुवादत, श्रुती निर्णित भक्तांते फिकीर न करावी यत्किंचित, सदा असावे आनंद भरीत, चिंता न करावी आमरणांत. उपदेश नित्य बाबांचा, असो तत्व निर्धारण, हे या अध्यायाचे धोरण, किही नौका भव तारण, जाईल शरण साईच त्या. हित वचन वारंवार सांगावे, करावा परोपकार, बाबा याचा करुणी अनुकार, तदनुसार प्रवर्तती. हे संयुक्तिक की अयुक्तिक, हे मतभेद केवळ वैयक्तिक, जेने सामान्य जनतेसी तोच की रोख ये ग्रंथी. हेची आहे येथे प्रयोजन, बाबा जाणीत कार्य कारण, जैसे तयाचे मनेत सितजान, होश मान हे तैसेच गुरुमुखीच्या कथा ऐकाव्या, अतर्क्य लीला अनुभवाव्या, स्मरतील त्या संग्रही ठेवाव्या, परिसाव्या इतरा ते. साईंचे हे चरित्र बरे, श्रवण करिता अत्यादरे, श्रोतया वक्तांचे दैन्य हरे, दुर्दिन ओसरे अवघ्यांचे. पाहुनी बाबांची अलौकिक लीला, कोण अभागी चकित न झाला, केवळ दर्शन मात्रेची निवाला, लीन झाला पद कमली. विशेद चरिते या साईंची, प्रशस्त चित्रे ऐकावयाची, संधी येता ऐसी सुखाची, कोण फुकाची दौडील. पुत्र मित्र कलत्रावर्त, काम क्रोधादी ग्राहयुक्त, नाना रोग तिमिलिंगलोंजुंभित, उद्वेलित आशा कल्लोळी. वेळी उद्वेगाचा झटका, येऊनी जातो घटको घटका, द्वंद्व माजूनी उडवतो
खटका परीन तटका तटका तोडावे स्वयेच जीवास करावा बोध की तूच आहेस ब्रह्मशुद्ध झालासी देह देह संगे बद्ध नलिका पिन्नद शुक जैसा भुललासी केवळ मोह माये तेने विसरलासी निज सोये तुझ सावध होय स्वरूपाये ये झडकरी भ्रमामुळे वाढला भ्रम अभिमानादी संभ्रम मृगजल सम हे मिमम जाणूनी निर्मम होई का या मी तुपनाचे प्रपंची गुंतावे का नीट विवंची सोड आवळले पाय पंची उड्डाणे उंची विहरकी मुक्त तेथे बद्धता असे बद्धते पाशी मुक्ततावसे परत होनिया वैदशे शुद्ध स्ववशे राहिबा हे तो साक्षपतेचे ज्ञान सुख वा दुःख सर्वाज्ञान दौडोनी संपादी विज्ञान ज्ञान पाशीच देही जोवर मी तूपना तो न येतू निज हिताचा देखना तो एकटाक पाही आपापना कृपणपणा भिरकावी कुबेरा समधनवंत भिक्षावृत्ती जरी विचरत तरी ते केवळ नष्ट चरित विपरीतपण अज्ञानाने करावे नित्य सच्छास्त्र श्रवण विश्वासे पाळावे सद्गुरु वचन राहुनी सदा सावधान संधान राखावे पाहोनी जनते आचार पद्धती निजोद्वार मार्ग चोखती असंख्य जीव उद्धरती सहज गती त्यांचेनी कदा येईल ऐसी घटका घडेल भव पाशातुनी सुटका जया अहर्निश हा मनास चटका अवचट तटका तो सोडी साधवेल तो एकांत साधून संसार निसार ही गाठ बांधून अध्ययन आणि आत्मचिंतन यात चिरंतन असावे भक्ती श्रद्धान्वित मने शिष्य पूर्णे विनय संपन्ने शरण साष्टांग गेलिया विने ज्ञान केने गुरुन दे सर्वस्वी गुरु शुश्रूषा करावी बंध मोक्ष वृत्ती विवरावी विद्यादी प्रश्नी धरावी गुरु रावी ग्रावी सफलता आत्मा कोण परमात्मा कोणान सांगावे गुरुवीन
गुरुही न येता शरण पूर्ण, देतीन कनही कनही ज्ञानाचा गुरु विना इतर देता ज्ञान, संसार निवर्तक निवर्तक ते होईना, मोक्ष फल प्रदलव असेना, मनाठसेना कदापि. तस्मात् गुरु विना ज्ञान नोहे, विदित सकल विद्वान आहे. ब्रह्मैक्य विषयी सोये, समर्थ पाय पाय गुरुचे. तेथे न करिता मान, सांडोनिया ताठाभिमान, होऊनी अखंड दंडायमान, खालवा मान गुरुपदी. दासानुदास दास मी तुमचा, भरवसा एक तव पदाचा. दरोनी पावलो म्हणावाचा धडा, जीवाचा दृढ करा. मग पहा चमत्कार तयाचा, तो गुरु दयार्णव हेला वेसाचा. निज शेजीत रंगाच्या झेली वरच्या वरी तो. शिरी ठेवी अभय हस्त, इडापिडा करोनी उद्ध्वस्त. जाळोनी पातकाच्या राशी समस्त, उदी मस्तकी फासितो. एवं ब्रह्मार्थीया ब्रह्म निरूपण, हे तो केवळ निमित्त जाना. जीव शिवेकतेची एकतेची खोन, भक्त संपूर्ण कथेली. आता राजांची एवढी अतुल प्रज्ञा विद्या गाढी. असता थट्टेची काय प्रौढी, काय आवडी विनोदे. सहज शंका येईल मन, परिपाहता विचारून. एकची आहे समाधान, सावधान परिसिजे. मुला बाळा सवे बोलता, तयांच्या बोबड्या बोलात रमता. प्रौढत्वाच्या कथा वार्ता, कधीही होतात कायकी. नसते प्रेम का तयावरी, ते काय वर्णो शकेल वैखरी. परिबोध प्रदान कुसरी, विनोद मस्करी ही एक. काय आहे रोग पोटी, हे काय आहे बाळास दृष्टी. मातेस पाजावी लागे गुट्टी, तरी ते हट्टी पीना. कधी अंजारून गोंजारून, कधी नेत्र पिंजारून. कधी चतुर्दश रत्न प्रयोजन, कधी आलिंगन सप्रेम. तीच होऊ लागता प्रौढ, करावे वाटे तयाचे कोड. परिबुद्धी तीव्र वा बोजड, तैसाच निवाड ज्ञानाचा.
तीव्र बुद्धीचे तीव्र ग्रहण उपदेश ठरता न लगे क्षण तेच जड बुद्धीचे विलक्षण बहुत रक्षण सायास समर्थ साई ज्ञान निधी जया भक्ताची जैसी बुद्धी आधी निर्धारून पात्र शुद्धी ज्ञान समृद्धी वितरत तयास पूर्ण अंतर्ज्ञान तयास आधीच सर्वांची जाण जयास जैसे योग्य साधन तयांचे निमन तैसेच जैसा जयाचा अधिकार तयाचा आधीच करुनी विचार योग्यतेनुसार भक्तांचा भार बाबांना तैसेच आम्ही दिसाया थोर परित्या सिद्ध साई समोर खरेच आम्ही पोराहुनी पोर विनोदी आतुर सर्वदा विनोदांचे बाबा अगर जे ठाई जयासी आदर ते यथेष्ट पुरुनी समग्र राखीत अव्यग्र भक्तास सुबुद्ध वा बुद्धिमंद वाचता प्रगटेल परमानंद परिसता वाढेल श्रवण छंद मने स्वानंद संतुष्टी आवर्तनी परमार्थ बोध निधी ध्यासनी महद आल्हाद सौख्य उपजेल अखंड निर्बाध ऐसी अगाध ही लीला भाग्य जेने अनुभव येथिला यत्किंचित ही असेल भोगीला काया वाचा मने तो खिळीला अतर्क्य लीला साईंची हेमाड साई पायी शरण विनोद मार्गे ज्ञान प्रदान भक्त कल्याण एक प्रयोजन निमित्त जान ब्रह्मार्तिया पुढील अध्याय याहुनी गोड श्रमार्थी पुरेल कोड माझिया जीवीची गुप्त होड फोडूनी पुरविली मी जाईन माधवापाशी बाबा निरोप देईन त्यांशी बाबांचा निरोप देईन त्यांशी पावेन कैचा अनुग्रहासी साध्यंतेशी परिसाजी स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरित भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते ब्रह्म ज्ञान कथन नाम अध्याय संपूर्ण सद्गुरु श्री साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु हरि ओम।